स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. नागेवाडी शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा तीव्र संताप. हातात रॉकेलच्या बाटल्या घेऊन आत्मदहनाचा इशारा. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी चाललेल्या जमीन अधिग्रहणाविरोधात नागेवाडी येथील शेतकऱ्यांचा रोष आता शिगेला पोहोचला आहे. काल शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र विरोधानंतरही आज पहाटेपासूनच प्रशासनाकडून मोठ्या पोलीस बंदोबस्तात ड्रोनद्वारे जमिनींचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलं. या कारवाईमुळे संतप्त झालेले शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून त्यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की काही शेतकऱ्यांनी हातात रॉकेलच्या बाटल्या घेऊन आत्मदहनाचा इशारा दिला आहे. आंदोलन स्थळावरून एका शेतकऱ्याने आपली व्यथा मांडताना सांगितलं की या शक्तीपीठ महामार्गामध्ये आमची पूर्ण जमीन जात असून आमच्याकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही. शेतीशिवाय आमच्याकडे जगण्याचे दुसरे कोणतेही साधन नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि यावर योग्य तो मार्ग काढावा. शेतकऱ्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला की जर त्यांच्या जमिनी जबरदस्तीने हिरावून घेतल्या गेल्या तर त्यांच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. या संभाव्य परिस्थितीला पूर्णपणे सरकार, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांत अधिकारी जबाबदार असतील, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी प्रशासनाने पहाटेपासूनच नागेवाडी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांच्या उपस्थितीत ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. अनेक वृद्ध आणि महिला शेतकऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला असून जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. शेतकऱ्यांच्या हातात असलेल्या रॉकेलच्या बाटल्या आणि त्यांचा आक्रमक पवित्रा पाहता घटनास्थळी मोठी कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतकरी आपल्या जमिनी देण्यास कोणत्याही परिस्थितीत तयार नसून प्रशासनाने तात्काळ हे सर्वेक्षण थांबवावे अशी मागणी केली जात आहे. आता या संवेदनशील मुद्द्यावर शासन आणि स्थानिक प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुढे नको साहेब, आमचं म्हणणं आहे का मशीन पुढे लावू नका. जरा अजिबात काढायची नाही.